ठाकरे गटाची आज यादी जाहीर झाली आणि त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांची हिंगोली लोकसभा मतदारसंघाची यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। आढावा बैठक देखील पार पडलेली आहे। काय उद्धव ठाकरे यांनी कानमंत्र दिला, कारण यादी जाहीर झाल्या तुम्ही मातोश्रीवरती दाखल झाला होता, सर्व पदाधिकारी होते, काय कानमंत्र दिला? नाही, आम्ही सगळेजण दाखल झालो होतो। ते आमच्या आदल्या दिवशी जराशी बैठक होती। सकाळी आम्ही साहेबाशी कालच बऱ्याच सगळे नेते आमच्या इकडल्या सर्व प्रमुख मंडळीची बैठक होती आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला। सकाळी हे जाहीर झालं। कानमंत्र दुसरा काही नसून जोरात जोमाने कामाला लागणे आणि जे काही सर्वसामान्य मतदारांची इच्छा आहे त्याच्यावर फोकस करून आपण तिथं काम करणे आणि ही हुकुमशाही जी चाललेली आहे भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते मोडून काढणं हाच एक कानमंत्र आहे। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये अजून शिंदे गटाकडून किंवा भाजपकडून अजून तरी उमेदवार जाहीर झालेला नाही। जे उमेदवार होते म्हणजे जे विद्यमान खासदार होते ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुमच्यासमोर किती मोठं आव्हान असणार आहे? आव्हान असणारच आहे ना, असं कसं आव्हान तर असणारच आहे, आव्हान असणार आहेत। पण आमचे सर्व घटक पक्ष, आमचे शिवसैनिक सज्ज आहेत, सर्व जनता सज्ज आहे, महाराष्ट्रातली सर्व जनता सज्ज आहे, निवडणुकीची वाट बघत आहे। भाजपचे आमदार आहेत त्या ठिकाणी, शिंदे गटाचे बांगर स्वतः आमदार आहेत, खासदार विद्यमान आहेत, त्यासोबतच बाजूचा जिल्हा असलेला नांदेड तिथले अशोकराव चव्हाणांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आव्हान मोठं असेल। बरोबर आहे, अशोक चव्हाण जरी बीजेपीमध्ये गेले असतील तरी कार्यकर्ता कुठलाही प्रकारे कुठेही गेलेला नाही आहे। आमचा जो काही गावातला, शहरातला जो छोटा कार्यकर्ता आहे, जो मतदार आहे, जो वंचित आहे सध्याला सगळ्याच या गोष्टीमधून, म्हणजे महागाईमध्ये असेल किंवा बेरोजगारीचा मुद्दा असेल, शेतकऱ्याचा मुद्दा असेल, हुकुमशाहीचा मुद्दा असेल, अशा अनेक मुद्दे आहेत की जे फसव्या योजना असतील, या सगळ्या गोष्टीचा बेजार झालेले लोक आहेत। त्यामुळं ते गेले म्हणून कोणीही दुसरं, आमच्यासारखे नेते मोठे गेले असतील पण कार्यकर्ता कुठेही गेलेले नाही। त्याच्यामुळं आमची आघाडी, आमच्या लोकसभेमधली आघाडी सगळी घट्ट आहे, चांगली आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की नागेश आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमची बैठकच त्या ठिकाणी होती आणि आमच्यासमोर आव्हान आहे, नक्कीच कार्यकर्ते जे आहेत ते आमच्यासोबत आहेत, परंतु नेते जरी गेले असतील तरी त्याचा आम्हाला कुठेही फटका बसणार नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।